लिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्री क्षेत्र सज्जनगड येथे समर्थ रामदास स्वामींची जी 342वी पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत, त्यातील पहिल्या दिवसाच्या माध्यान्हिक सत्राचा शुभारंभ होत आहे कीर्तनाच्या सेवेच्या माध्यमातून। कीर्तनकार आहेत समर्थ भक्त हरिभक्तपरायण श्री निहाल खांबेटे, मूळचे अंजर्ल्याचे आहेत, सध्या पुण्यामध्ये असतात। त्यांची रसाळ आणि प्रासादिक वाणी ऐकल्यानंतर मी जो परिचय करून देणार आहे तो योग्य आहे याच्यावर तुमचा विश्वास बसेल। MA संस्कृत BEd झालेले आहेत। अनेक मान्यवर अशा कीर्तनकारांकडून उत्तम असं मार्गदर्शन त्यांनी घेतलेलं आहे, घेत आहेत आणि सध्या पुण्यामध्ये संस्कृत शिक्षकाचं कार्यही संपादन करत आहेत। टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। त्यांची साथ करण्यासाठी संवादिनीवरती आहेत सगळ्यांचे चिरपरिचित ठाण्याचे सुशील गद्रे आणि तबल्यावरती आहेत रत्नागिरीचे श्री विश्वास जोशी। मी हरिभक्तपरायण श्री खांबेटेंना विनंती करतो की त्यांनी आपल्या कीर्तन सेवेस शुभारंभ करावा। जय जय रघुवीर समर्थ। Hare Hare, Hare Jai Jai
शरणागत दीना गत दीना गत दीना शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टीने हरी कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो सीताराम राम चरणी सीताराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो कीर्तन संगी रंगाचा देहावा गो कीर्तन संगी रंगाचा देहावा गो कीर्तन संगी हो कीर्तन संगी हो संगी कीर्तन संगी संगी रंगाता देवा सीताराम राजा राम चरणी लक्ष लागो चरणी स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन स्वरूपी स्वरूपी मन मन स्वरूपी मन स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा काम क्रोधारी काम क्रोधारी काम क्रोधारी काम क्रोधारी जाती निज धामा सीताराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो राम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम
राघव राजा राम पतित पावन सीताराम हो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की पुंडरीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की मंगल मूर्ति मोरया सब संतन की जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ संत
चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ प्रतिवर्षाप्रमाणे ज्या क्षेत्रामध्ये सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या या इहलोकावरची यात्रा संपवली तो दिवस म्हणजे दासनवमीचा दिवस. त्या दासनवमीच्या निमित्तानं 8-9 दिवसाचा हा उत्सवाचा सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न करण्याकरता इथे सज्जनगडावर उपस्थित झालेले सगळे श्रोते, सगळे भाविक, सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. सगळी रामदासी मंडळी, दोनही उत्तम साथीदार, गुरुतुल्यच आहेत आणि ज्यांच्या पुण्याईमुळं तुम्हाला मला दोघांनाही नवविधा भक्ती मार्गामधल्या श्रवण आणि कीर्तन या दोनही भक्ती साधण्याची संधी मिळते, भाग्य मिळतंय. अशा तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मातृ, पितृ आणि आचार्यांच्या पुण्याईला वेगळा नमस्कार करतो. सभेमधले कोणी वेदसेवा करणारे गुरुजी मंडळी असतील तर त्यांच्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि थोडक्यात निरूपणाला सुरुवात करतो. आज सुरुवातीचाच दिवस आहे. मंगलमूर्तींना वेगळा नमस्कार करतो आणि आपल्या या परंपरेमध्ये मंगलमूर्तींनंतर शारदा, त्याच्यानंतर सद्गुरू आणि त्याच्यानंतर ज्यांच्या वंदनाशिवाय धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांपैकी कुठलाही पुरुषार्थ आपण पार करू शकत नाही, नवे त्याला सुरुवातही करू शकत नाही, त्या संतांना वंदन केलंय आजच्या निरूपणाच्या अभंगामध्ये. गणपती बाप्पा, सरस्वती, सद्गुरू आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये अगदी त्यांच्या ऐहिक कल्याणाकरता सुद्धा, पारलौकिक कल्याणाकरता सुद्धा आणि आध्यात्मिक कल्याणाकरता सुद्धा ज्यांचं महत्त्व आमूलाग्र आहे, अशा संतांबद्दल अनेक लोकांनी, स्वतः संतांनीच अनेक गोष्टी लिहून ठेवल्यात. गंमत अशी आहे की संतांबद्दल का लिहितात? कारण ते स्वतःला संत समजत नाहीत म्हणून. हो ना, माणसाचा मोठेपणा त्याच्यावर समजला जातो की त्या स्वतःला माहिती नसतं तो किती मोठा आहे, त्यावरूनच तो मोठा आहे असं ठरत असतं ना. भगवान नारायणांना स्कंद पुराणामध्ये नारद मुनींनी एक प्रश्न विचारला, भगवंता तू राहतोस कुठे? तुझं नक्कीचं ठिकाण काय आहे? म्हणजे दरवेळेला वैकुंठात येतो तेव्हा तू असतोसच असं नाही, ज्या ठिकाणी तू हमखास असतोसच असं काही ठिकाण आहे का? तर भगवंतांनी ते सांगून ठेवलं. सगळ्यांना सुपरिचित असलेला श्लोक आहे, वारंवार कीर्तन श्रवण, प्रवचन श्रवण करणारे लोक इथे आहेत. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. भगवंतांनी थोडक्यात आपल्या वस्तीस्थानाचं लोकेशन शेअर करून ठेवलं म्हणा. फार तर नाहम वसामी वैकुंठे, नारदा तुम्हाला वैकुंठामध्ये शोधायला गेल्यास तर मी मिळेन, पण मिळेनच असं नाही. च महत्व आहे, मिळेनच असं नाही. योगिनाम हृदये माझं वर्णन केलं जातं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. त्या योग्यांच्या ध्यानामध्ये सुद्धा मी येईनच असं नाही. त्यांना भ्रांती आली तर मी तिथून सुद्धा जाऊ शकतो.
रवऊ रविमंडलाच्या ठिकाणी मी तुला सापडेनच असं नाही, पण हमखास सापडेन असं एक ठिकाण आहे, मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त माझे भाविक माझ्या नावाने माझ्याकरता गातात आणि नाचतात, त्या ठिकाणी मी हमखास सापडेन. मध्ये संतांवरून बुवा तुम्ही इकडे कुठे घुसलात? नाही, संबंध तसाच आहे, संदर्भ तसाच आहे. ज्या कीर्तना करता, ज्या भगवंताच्या नामस्मरणाने चालणाऱ्या भजना करतात, भगवंत स्वतः येऊन इथे तिष्ठत उभा राहतो, त्या कीर्तनामध्ये असं काय ठेवलेलं आहे हो? कीर्तनाचा उद्देश घागबुवा सांगायचे, वेदांचा आदेश, शास्त्रांचा संदेश, संतांचा उपदेश हाच कीर्तनाचा उद्देश. वेदांचा आदेश जो असतो म्हणजे वेद हे आदेश रूपाने सांगतात. प्रभू संमित उपदेश, संस्कृत थोडं काही त्यांनी वाचलं असेल त्यांनी, की आपल्या वाङ्मयाचे 3 प्रकार पडतात. एक प्रभू संमित उपदेश म्हणजे प्रभू म्हणजे आपला मालक असतो, अशा पद्धतीने आदेशाने काहीतरी आपल्याला शिकवतात. वेद वाङ्मय हे प्रभू संमित उपदेशापैकी आहे, की काहीतरी आदेश देतात ते. शास्त्र असतात ती सुहृद संमित उपदेश, मित्राप्रमाणे आपल्याला सल्ला देतात. आणि पुराण आदी जी काही वाङ्मय आहेत त्याला म्हणतात कांता संमित उपदेश. म्हणजे वेद सांगतो ते आदेश रूपाने सांगतो, सांगणारा संदेश किंवा सांगायचा मथिदार तर एकच असतो, पण तो आदेश रूपाने सांगतो. काही लोकांना ते नको वाटतं म्हणून शास्त्र संदेश रूपाने सांगतात, आपल्याला पटवून देऊन सांगतात, पण तरीसुद्धा ते पटत नाही आणि म्हणून संतांचे अवतार असतात, म्हणून संत उपदेश करतात. आणि म्हणून संतांना माऊली म्हटलेलं आहे, ते या कीर्तनात असतं म्हणून भगवंत इथे येत असतो. होय, तुम्ही आम्ही सुद्धा इथे आलोय ते काय निहाल खांबेटे काहीतरी बोलणारे म्हणून आलेले नाही आहेत हो. मी किंवा आम्ही कुठलेही कीर्तनकार प्रवचनकार संतांनी जे लिहून ठेवलं, संतांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे जे बाहेर पडलं, त्यातलं काहीतरी श्रवण करून, त्यातलं काहीतरी मनन करून, त्यातलं काहीतरी निधिध्यासन करून, त्यातलं थोडंसं जेवढं मांडता येईल तेवढं आपल्या पुढे ठेवत असतो. आणि ते आपल्या पूर्ण कल्याणाचं असतं म्हणून ते ऐकण्याकरता येतात. त्याच्यात आमचं काहीच मिसळलेलं नसतं. कलियुगाचा सगळ्यात मोठा दोष जो सांगितलेला आहे ना, कलियुगात माणसाला त्याच्या हिताचं जरी कोणी सांगितलं तरी तो ऐकायला पहिल्या फटक्यात तयार नसतो. कलियुगाचा हा सगळ्यात मोठा दोष आहे. पण तरीसुद्धा तुम्ही आम्ही इथे येतो आणि बुवा जे काही सांगतो 2-2.5 तास ते अगदी तन मन धन अर्पून इथे ऐकता, लक्ष लावून ऐकत असता. कशा करता? जर कलियुगाचा हा स्वभावच नसेल तर तुम्ही आम्ही इथपर्यंत आलो कसे? साधे हो, आपल्या हिताचं अलीकडे म्हणजे कलियुगात जे आपल्या हिताचं सांगतात त्या हितामध्ये सुद्धा 2%, 3%, 5% सुद्धा त्यांच्या काहीतरी फायद्याचं असतं म्हणून ते हिताचं सांगतात. सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर LIC एजंट जुनं झालं आता. LIC आता SIP सुरू झाल्या. SIP सल्लागार अशी योजना आहे मंथली, ही आपल्या फायद्याची आहे. आपण मेल्यानंतर सुद्धा ती फार फायद्याची आहे. म्हणजे मरणावर टपलेले असतात असं नव्हे, ते कोणी असले तर रागावू नका बरं का, पण ते आपल्या हिताचंच सांगत असतात, त्यात काही गैर नाही. माझ्या स्वतःच्या आहेत SIP, उगाच कशाला. म्हणजे ते सांगत असतात ते आपल्या हिताचंच सांगत असतात, 100% फायद्याचं सांगत असतात. पण तरीसुद्धा आपण तो सकाळी जो कोण एजंट असेल किंवा तो सल्लागार असेल तो घरात येऊन त्याचं सगळं पत्रक देऊन त्याची माहिती सगळी पुरेपूर आपल्यापर्यंत पोचवून सुद्धा आपण त्याला पहिल्या फटक्यात होकार देत नाही. हो चला उद्यापासून सुरू केली, असं होत नाही. रात्रीच्या वेळेला सगळेजण जेवायला एकत्र डायनिंग टेबलवर बसल्यानंतर त्याची चर्चा होते, त्याचा उहापोह होतो. मग ह्याच्यापेक्षा ही चांगली आहे योजना, याच्यापेक्षा ही चांगली योजना आहे, याच्यात असं आहे, याच्यात तसं आहे, असा उहापोह केल्यानंतर ज्येष्ठांचा सल्ला, घरच्या ज्येष्ठांचा सल्ला घेतल्यानंतर जे काही निर्णय होईल अंतम ते आपण सुरू करतो. म्हणजे सुरू करतोच, पण पहिल्या फटक्यात का नाही करत? तर आपल्याला आतून कुठेतरी मन सांगत असतं हो की हा जरी आपल्या पूर्ण भल्याचं सांगत असला तरी 5% तरी याचा फायदा आहे. मग आपण एकदा हे शुद्ध मराठीत व्हेरीफाय करून घेतलं पाहिजे. आणि म्हणून संध्याकाळी चर्चा करतो आणि म्हणून मग आपण ते सगळं करून फलबत करून अगदी त्याचा निर्णय देत असतो. मग तेच संतांच्या बाबतीत का नाही हो करत?
संत जे सांगतात, संतांचं जे वाङ्मय आहे, संतांचा जो प्रत्येक शब्द आहे तो आपण निशंक मनाने, निर्धास्तपणाने बिनधास्तपणाने ऐकून घेण्याकरता इथे काय येतो, तर याचं सरळ उत्तर आहे की संत जे जे काही सांगतात किंवा संतांनी जे जे काही सांगितलं त्याच्यात एकाही अक्षराचा त्यांचा स्वार्थ नसतो. एकाही अक्षराने त्यांना काही विकायचं नसतं, ते काही खपवायला आलेले नसतात. उलट त्यांच्या ज्ञानोबांनी 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली, समर्थांनी दासबोध लिहिला, तुकोबांनी 4,500 अभंगांचा गाथा लिहिला. त्या गाथ्यांचं पुस्तक रूपाने छापून प्रकाशनांच्या लोकांनी कोट्यावधी रुपये कमवले. कोणी? प्रकाशनाच्या लोकांनी. समर्थांना, ज्ञानोबांना त्यातलं काय मिळालं हो? एकही पैसा त्यांना मिळाला नाही. उलट समाजाने अत्यंत त्यांना हाल दिले, त्यांना त्रास दिला, त्यांना पीडा दिली, पण तरीसुद्धा एकाही ओवीमधून, एकाही अभंगाच्या ओळीमधून स्वतःबद्दलही काही भगवंताकडे मागितलं नाही. आणि ज्यांनी मला त्रास दिला त्यांचं काही वाटोळं व्हावं याबद्दलही काही ते बोललेले आपल्याला दिसत नाहीत. बघा उडून कुठल्याही संतांचं वाङ्मय आपण. याचं कारण मी तूपणाची झाली बोळवणा अशी त्यांची अवस्था झालेली असते की नाही सांगा. मी कोण आणि तू कोण, मी आणि तू हे दोन्हीही संपुष्टात आलेले असल्यामुळे माझ्यासाठी वेगळेपणाने आता काहीतरी मागायचं ही वृत्तीच संपलेली असते हो त्यांची. कालिदासांनी वर्णन केलंय मोठ्या मनाच्या माणसांची परिस्थिती कशी असते. अयम निज परो वेती गणना लघुचेतसाम उदार चरितानांतु वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम ग्लोबलायझेशन हे आज आलेलं फॅड नाहीये हो. संतांनी त्या काळापासून विचार करून ठेवलेला आहे. अयम म्हणजे हा, म्हणजे हे, निज हा म्हणजे माझे, पर हा म्हणजे परक्याचे. हे माझे आणि परक्याचे अशी बुद्धी, अशी विचारसरणी, अशी गणना लघुचेतसाम. अत्यंत कोत्या वृत्तीच्या माणसांची ही गणना असते, ही मानसिकता असते की हे माझं आणि हे तुझं. आयुष्यभर ते माझं आणि तुझं करण्यातच सगळा वेळ घालवत असतात. त्यामुळे त्यांना काहीतरी शुगर कोटिंग करून, शर्करा व गुंठन करून लोकांच्या पुढे काहीतरी वेगळं ठसवून मांडावं लागतं. मग त्याचं मार्केटिंग करून त्याचं काहीतरी मोबदला म्हणून मिळवावा लागतो. पण संत त्याच्या फंदात पडत नसतात हो. कारण उदार चरितानांतु वसुधैव कुटुंबकम. त्यांना तुझं आणि माझं काही वेगळं राहिलेलंच नसतं, तर सगळं जग वसुधा एव कुटुंबकम, पृथ्वी हेच त्यांचं कुटुंब झालेलं असतं. त्यामुळे अशा संतांचं वचन, संतांचा एकही शब्द आपल्या कधी अकल्याणाचा नसतो. आणि म्हणून बिनधास्तपणे आपण सगळेजण इथे येतो आणि त्यांचं निशंकपणाने ऐकतो आणि आपल्या जीवनामध्ये, आपल्या आचरणामध्ये आपल्याला थोडा तरी बदल करून घ्यावा असं प्रत्येकाला वाटत असतं. अशा या संतांचं कौतुक करणारा अभंग आजच्या निरूपणा करताय. संत केवढे कृपाळ, हाती दिधला गोपाळ, पायी ठेविता कपाळ, केला चिद्रुप सुकाळ, केशव स्वामी त्रिभुवन सार, अवघा परात परसाचार. अभंग आहे केशव स्वामींचा. समर्थ संप्रदायातल्या लोकांना केशव स्वामी काय अपरिचित नव्हेत. समर्थ पंचायतनामधले असलेले केशव स्वामी भागानगरकर त्यांचा हा अभंग आहे. बरं, या संतांचं कौतुक करताना, संतांची स्तुती करताना, कौतुक हा शब्द तोकडा पडतो हो. कारण कौतुक कुणाचं करायचं असतं? मोठ्यांनी लहानांचं करायचं असतं. आपण ज्येष्ठांची करतो ती स्तुती असते. तर या संतांची स्तुती करणारा हा अभंग आहे. संत केवढे कृपाळ, हाती दिधला गोपाळ. संतांच्या कृपाळूपणाचं आपण वर्णन शब्दातही करू शकत नाही हो, पण करायचंच झालं तर काय करू शकतो? संतांची अंतिम कृपा, सर्वोच्च कृपा एवढीच राहते की हाती दिधला गोपाळ. हाती दिधला गोपाळ या ओळीचा विचार उद्या करता करूया, पण संत केवढे कृपाळ याच्यावरती थोडा आज बोलायचा प्रयत्न करतो. संत केवढे कृपाळ हो. अनेक महाराष्ट्रामध्ये आपण जे संत पंचक म्हणतो त्या संत पंचकांनी सुद्धा वर्णन करून ठेवलेलं आहे संतांचं. ज्ञानदेवांपासून समर्थांपर्यंत ज्ञानदेवांनी सांगितलं, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. संतांच्या संगतीचा परिणाम. नामदेव महाराजांनी तर भगवंताकडे
तुझी आवड मला लागावी अशी मागणी न करता तुझी मला आवड लागेल अशी संगती दे. जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती, ऐसी देई संगती पांडुरंगा. नाथांनी तर म्हटलंय, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा क्षीण गेला. आपल्या आयुष्यामध्ये असे असंख्य दिवस येत असतात. त्या दिवसाला, तो दिवस संपता अखेर रात्री झोपताना आपल्याला वाटतं आजचा दिवस धन्य गेला. वाटतं अगदी लहानपणापासूनच बोलायचं झालं तर 10वी पास झाल्यानंतरचा धन्य दिवस. पण 10वी पास झाल्याचा आनंद, तो दिवस धन्य वाटण्याचं प्रमाण कुठपर्यंत असतं तुमचं आमचं, तर ते 10वी पास झाल्याचे उत्तम गुणांनी मार्कांनी पास झाल्याचा आनंद कुठपर्यंत टिकतो. ते पेढे आजूबाजूच्या गल्लीत वाटून संपेपर्यंत. परत आहे की 12वी पास झाल्याचा आनंद त्या दिवसापुरता धन्य होतो, पण लगेच पुढच्या भविष्याची चिंता असते. असे असंख्य, नोकरी लागल्याचा दिवस, लग्न झाल्याचा दिवस, त्याच्या पुढचा धन्य असतो की नाही मला माहिती नाही, झालेले सांगू शकतील. पण असे असंख्य प्रकारचे दिवस धन्य आपल्याला त्या दिवसापुरते किंवा त्या दिवसानंतरच्या काही दिवसांपुरते वाटत असतात. पण आता आता याच्यापेक्षा धन्य दिवसच नाही. असा दिवस असेल तर तो कुठला असेल. नाथ म्हणतात, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, एका नाही अनंत जन्माचा क्षीण गेला. तुकोबा काय म्हणतात, तुकोबांचं मागणं सगळ्यांनाच पाठ आहे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देगा सदा. आत्ताच संतांची वाणी ही किती सरळ स्वच्छ असते. आपण याच्याबद्दल बोललो कारण संतांच्या वाणीचं वैशिष्ट्य हो, संत एकतर स्पष्ट बोलतात किंवा प्रेमाने बोलतात किंवा कौतुकाचं बोलतात, कुचकट बोलत नाहीत. म्हणून आम्ही येतात. तुकोबा म्हणतात, ऐसी यांचा संग देई नारायण, ऐसी यांचा संग देई नारायण, ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. समर्थांची तर अनेक वचन आहेत हो. समर्थ म्हणतात, संत तृप्तीची निज तृप्ती, संत विश्रांतीची निज विश्रांती, किंबहुना भक्तीची फलश्रुती ते हे संत. अजून एक प्रसिद्ध ओवी आहे समर्थांची, जे त्रैलोकी नाही दान ते देती संत सज्जन, तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. या ओळीचाही विचार उद्याच्याला करूया. पण हे संत कृपाळू असतात, दयाळू असतात, करुणेने युक्त अंतःकरणाचे असतात. याचा सर्वोच्च आविष्कार काय हो तुमच्या आमच्या मते. तर याचा आविष्कार एकच देता येईल, ज्ञानोबानी ज्ञानेश्वरीत पसायदानामध्ये मागून ठेवलेली ओवी. पसायदान याच्यात सुद्धा विचार करता येतो संतांच्या अंतःकरणाचा. वसुधैव कुटुंबकम साधा फरक करता येतो तुम्हाला आम्हाला मागण्यांमध्ये. तुमच्या आमच्या वैयक्तिक प्रपंचात काही कमी पडलं किंवा तो आपल्याला धडधाकटपणे करता आला नाही तर त्याच्याकरता भगवंताकडे पदर पसरून मागितलं जातं, त्याला म्हणतात भीक. आपला संप्रदाय चालावा, काही धार्मिक कार्य चालावं याकरता मागितलं जातं, त्याला म्हणतात भिक्षा. आपल्या संप्रदायामध्ये मागतात.
तुकोबांनी भिक्षापात्र अवलंबिणे जळोजिणे लाजिरवाणे असं म्हटलंय. ते या भिक्षेकरता नव्हे, ते प्रपंचाकरता मागितलेल्या भिकेकरता म्हटलेलं आहे. एखादी संस्था चालावी, एखादं काही अनुदान व्हावं याकरता जे मागितलेलं जातं त्याला म्हणतात दान. आणि संबंध विश्वा करता ज्यांचा मी विश्वा एवढा व्यापक झाला ते भगवंताकडे मागून ठेवतात, त्याला म्हणतात पसायदान. भीक, भिक्षा, दान आणि पसायदान फरक आहे प्रत्येकामध्ये. आणि म्हणून ज्ञानोबा माऊलींनी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही मागितलं नाहीच असं नाही ज्ञानेश्वरी लिहिल्याच्या बदल्यात, पण मागितलं तर ते इतक्या उच्च प्रतीचं मागू शकतात. एकच ओवी आपल्या पुढे ठेवतो, त्याने संतांच्या कृपाळूपणाचं टोक काय असू शकतं ते आम्हाला कळेल. जे खाळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. काय मागून ठेवलं हो ज्ञानोबांनी? समाजामध्ये 4 प्रकारचे लोक असतात, म्हणजे समाज 4 प्रकारच्या लोकांनी बनलेला असतो. भर्तृहरीचं नीतिशतक आहे, त्या नीतिशतकामध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे. एके सत्पुरुषा परार्थ घटका स्वार्थम परित्यज्य ये सामान्यास्तु परार्थ मुद्यम भृत स्वार्था विरोधेन ये मी मानुष राक्षसाः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे. काय म्हणाले भर्तृहरी? एके सत्पुरुषाः परार्थ घटका स्वार्थम परित्यज्य. उलट्या क्रमाने जाऊ फार तर. ये तु घ्नन्ति निरर्थकम परहितम ते के न जानीमहे. लक्षपूर्वक ऐका. सगळ्यात खालचा स्तर समाजातला कुठला सांगितला आहे? की जो स्वतःचंही हित करत नाही, स्वतःचंही कल्याण करत नाही आणि दुसऱ्याचंही कल्याण करत नाही. अधिक स्वतःचं कल्याण होत नाहीये हेही त्याला कळत नाही. स्वतःचं कल्याण होत नाहीये हेही त्याला कळत नाही. आणि त्या प्रवृत्तीच्या लोकांना आपल्याकडे म्हणायची पद्धत आहे खळ. म्हणजे कोऱ्या कपड्यात असते ती नव्हे. खळ या शब्दाचा अर्थ जे खळांची व्यंकटी सांडो मधला खळ, की ज्यांना स्वतःचंही हित माहिती नाही आणि दुसऱ्याचंही हित करत नाही. त्याच्यावर ते मी मानुष राक्षसाः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये. जे स्वतःचं हित करतात पण त्या स्वतःच्या हिताकरता स्वार्थाकरता परहित अवहेरतात. दुसऱ्याचं हित मात्र थोडं बाजूला ठेवतात. स्वतःच्या हितामध्येच तेवढंच त्यांना ठाऊक असतं. त्याच्या थोडं वर जाऊया. या लोकांना दुर्जन म्हणतात बरं का. स्वतःचं हित करतात पण दुसऱ्याचं अहित करतात. खळ, दुर्जन. आणि त्याच्यावर सांगितलेले ते सज्जन. सामान्यास्तु परार्थ मुद्यम भृत स्वार्था विरोधेन ये. स्वतःचा स्वार्थही दुखवू देत नाहीत आणि दुसऱ्यालाही मदत करत नाहीत असं नाही, त्यांनाही मदत करतात आणि आपलाही स्वार्थ त्याच्यामध्ये साधून घेतात. यांना म्हणायचं सज्जन, जे दुसऱ्याला दुखवत नाहीत पण स्वतःलाही दुखणार नाही अशी व्यवस्था करून ठेवतात. आणि त्याच्या सगळ्या वरचा भाग सांगितलाय की जो अख्ख्या समाजाचा कणा म्हणून सांगितलाय. अशी मंडळी फार जगामध्ये अत्यंत 2%, 3% असतात. कुठली असतात? एके सत्पुरुषा परार्थ घटका स्वार्थम परित्यज्य. जे स्वतःचा स्वार्थ टाकून देतात आणि दुसऱ्याचं हित करतात, कल्याण करतात. त्यांना म्हटलेलं आहे संत. संत, सज्जन, दुर्जन आणि खळ. या 4 प्रकारांपैकी जर विचार कराल तर संत हे 2%च असतात, 3%च असतात. पण ते समाजामध्ये असा आदर्श उभा करतात की उरलेले 3 त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं अशी त्यांची अपेक्षा असते. नवे विषय चाललाय संतांचं कृपाळू. पण सगळ्यात मोठं कुठलं तर वास्तविक जे खळ सांगितले ना, खल, ते कशा करता असतात? त्यांना सुधारायच्या फंदात पडायचं नसतं. सद्रक्षणाय खल निग्रहणाय. जे खल असतात ते संपवण्याकरता असतात. पायाला गँग्रीन झाल्यानंतर, माझ्या पायाला झालेलं नाही नाहीतर बघा हो, कारण हे बघितल्यानंतर अख्खं कीर्तनभर कीर्तनात लक्ष नसतं, बुवांच्या पायाला काय झालंय ते बघण्यात असतं. त्याप्रमाणे पायाला गँग्रीन झाल्यानंतरचे जे काही विषाणू असतील ते शरीराला त्रासदायक असतात. आता ते आणखीन वाढून उपयोग नाही, त्याचं परिवर्तन चांगल्या अणूंमध्ये होऊ शकत नाही, म्हणून ते कापाच, ते तिथे संपवाच.
म्हणून खल हे निग्रहणाकरता असतात. पण संतांचं उदारत्व तिथे की ते खळांची सुद्धा दुर्बुद्धी सद्बुद्धीमध्ये परिवर्तित व्हावी याकरता भगवंताकडे प्रार्थना करतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र. जीवांचे एकमेकांचं मैत्र, एकमेकांचं हित एकमेक सगळेजण बघू देत आणि अत्यंत गुण्यागोविंदाने हा समाज नांदू दे आणि सगळ्यांना भगवंताची प्राप्ती होऊ दे याकरता ते झटत असतात. आणि म्हणून त्या माणसाच्या संगतीत आल्यानंतर खळ त्या माणसाला सुद्धा थोडं बदलावं असं वाटतं. वास्तविक त्यांना बदलायच्या फंदात पडायचं नसतं आत्ताच म्हटल्याप्रमाणे, पण ते सुद्धा बदलावेत. वेळप्रसंगी संत त्यांना संपवण्याकरता हातात शस्त्रसुद्धा घेतात. अशाही अनेक कथा आहेत. समर्थ सुद्धा शस्त्र वापरत होते. नाथांनी युद्ध केल्याची कथा आहे. पण मनापासून जर विचाराल तर त्यांची तळमळ एकाच गोष्टी करता असते की ते सुद्धा कधीतरी सुधारावेत, ते सुद्धा सज्जन पदाला येऊन मिळावेत याकरता ते तळमळत असतात. आणि म्हणून वामन पंडितांचा प्रसिद्ध श्लोक आहे, भल्याच्या संगाने अवगुण असे तो गुण दिसे, खलाच्या संगाने सगुण तरीही लोपतसे, जसे खारे पाणी पिऊनी घनते गोड करीती, फणी दुग्धा तेही पिऊनी गरला ते चिवमती. की या सज्जनाच्या या संतांच्या संगतीत आल्यानंतर, भल्या माणसाच्या संगतीत आल्यानंतर भल्याच्या संगाने अवगुण असे तो गुण दिसे. त्यांचा जो अवगुण असतो खल प्रवृत्तीच्या दुर्जन प्रवृत्तीच्या माणसांच्या अंगामधला दुर्गुण हा सुद्धा लोकांच्या पुढ्यात येताना त्या दुर्गुणावर ते पांघरून घालत असतात. संतांचं लक्षण दोषांच्छादयती स्वयं न कुरुते तत्सताम लक्षणम म्हटलंय. म्हणजे जे दुसऱ्याच्या दोषावर तो सुधारावा म्हणून पांघरून घालतात बरं का. नाही तर चोरांची पद्धत अशी असते की स्वतःची चोरी लपवण्याकरता दुसऱ्याच्या चोरीला प्रोत्साहन देतात किंवा त्याचीही चोरी लपवतात. पण स्वतः चोरच नसल्यामुळे तो सुधारावा ही अपेक्षा असते. म्हणून काही काळापुरतं त्याला पांघरून घालतात. अरे बाबा ठीक आहे, लोकांच्या पुढे तुझी लाज जाईल असं मी नाही करणार, पण तू सुधार रे हे त्याला एकांतात जाऊन सांगतात. निंदक बाजूला जाऊन नाही त्याच्या दोषांवर त्याचं हे करत वाभाडं काढत. आणि म्हणून भल्याच्या संगाने अवगुण असे तो गुण दिसे, पण खलाच्या संगाने मात्र सगुण तरीही लोपत असे. उदाहरण दिलं छान वामन पंडितांनी, तेवढं सांगतो आणि पूर्वरंग थांबवतो. जसे खारे पाणी पिऊनी घनते गोड करीती. घन या शब्दाचा अर्थ ढग, नुसता ढग नव्हे, ज्याच्यामध्ये पाणी असतं असा काळा ढग, त्यालाच आपण घन म्हणतो. घनश्याम, घनश्याम म्हणजे काय, ढगाप्रमाणे जो काळा असतो, श्याम म्हणजे काळा, त्याला म्हणतात घनश्याम. आहे ना आपल्या नमनाच्या पदामध्येच वर्णन, नवनीरदसम. नवनीरदसम म्हणजे नवीनच, नीरद म्हणजे ढग, नीरम ददाती इति नीरद. हा जो पाणी देतो तो ढग, त्या नवीनच आलेल्या एखाद्या काळ्या ढगाप्रमाणे जो दिसतो ना सुंदर, नवनीरदसम, नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी असो. तर तो घन म्हणजे ढग. पिऊनी घनते, जसे खारे पाणी पिऊन. आता इथे सायन्स आणायचं नाही बरं का मध्ये, की वर जाताना ते फक्त एष्टूच जातं, त्यातलं खार वर जात नाही. हे वामन पंडितांना माहिती नव्हतं असं नव्हे बरं का. त्यांनी उदाहरणा करतात आपला दृष्टांत गोड व्हावा म्हणून वापरलेले शब्द आहेत. जसे खारे पाणी पिऊनी घनते गोड करीती. समुद्राचं खारं पाणी पितात ते आणि आपल्याला वर्षारूपाने फेकताना ते गोड करून आपल्यापर्यंत सोपवतात. पण फणी दुग्धा तेही पिऊनी गरला ते चिवमती. पण फणी म्हणजे नाग, तो नागाला कितीही आपण जरी दूध पाजलं तरी तो दूध प्राशन करून. असं कुठे आपण बघितलंय का की दुधाची तहान लागल्यानंतर नाग असे पाळून ठेवलेले आणि ते डसवावेत आणि दुधाची तहान भागवावी, असं कधी ऐकलंय? फणी दुग्धा तेही पिऊनी गरला ते चिवमती. ते मात्र कितीही दूध प्राशन केले तरी आपल्यापर्यंत देताना विषच ओकणार आहे. आणि म्हणून या जगामध्ये कृपाळूतले कृपाळू जर कोण असतील, कृपाळूतले कृपाळू जर कोण असतील, दयाळूतले दयाळू कोण असतील, करुणावंतातले करुणावंत कोण असतील, तर केशव स्वामी म्हणतात, संत केवढे कृपाळ, संत केवढे कृपाळ, कृपाळ केवढे केवढे कृपाळ.
सगळ्यांनी ताठ बसूया. खणखणीत आवाजामध्ये आणि खणखणीत टाळीमध्ये भगवंताचं नामस्मरण करूया आणि पुढच्या छोट्याशा आख्यानाला छोट्याशा कथानकाकडे बोलूया. सुरुवातीला गोड आवाजामध्ये नामस्मरण. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती म्हणा म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. कथाभाग सर्वांना सुपरिचित असेल, पण आता एक ओवी आठवत नाही मला, पण रामविजय ग्रंथामध्ये श्रीधर कवींची फार सुंदर ओवी आहे. म्हणाले, मी सांगितलेली रामकथा तुम्ही सगळ्यांनी अनेक वेळा ऐकलेलीच आहे, म्हणजे ती उष्टी झालेली आहे एक प्रकारे. मग तुम्ही ती ऐकणार नव्हे का? अहो, साधं उदाहरण दिलं, आपण जे दूध पितो ते दूध काढण्यापूर्वी आधी वासराला पाजलेलंच असतं ना, वासराने ते उष्टच केलेलं असतं ना. मग तसंच तुम्ही ते पिता ना, मग तशीच ही कथा ऐका म्हणाले. नाही, विनोद नाही, काय भाव आहे त्या ओवीतला हो. तसं ही कथा तुम्ही बुवांकडनंही ऐकली असेल, पण माझ्याकडून ऐका पुन्हा एकदा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी सातारा करावी या उद्देशाने काही निवडक मावळे बरोबर घेतलेच छत्रपतींनी, आणि त्या सातारा प्रदेशामध्ये म्हणजे ह्याच प्रदेशामध्ये फिरतायत. आणि बरोबर त्याच वेळेला छत्रपतींचे सद्गुरू असलेले समर्थ रामदास स्वामी सुद्धा काही निवडक शिष्यांच्या समवेत त्या प्रदेशामध्ये हिंडतायत. आणि भिक्षे करता, भिक्षामीसे हिंडावे सर्व लोक पारखून सोडावे. भिक्षा हे फक्त निमित्त आहे, त्या निमित्ताने आपला संप्रदाय वाढावा, आपल्या संप्रदायाकरता अनेक लोकांची जोडणी व्हावी, अनेक सज्जन या संप्रदायाला येऊन मिळावेत.
या प्रांतामधल्या प्रत्येक घराची उत्तम पाहणी व्हावी आपल्याकडून. त्या घरातल्या समस्या काय आहेत, भले त्यांच्या प्रापंचिक समस्या असतील, पण त्या समस्या जाणून घेऊन त्यांना आपलंसं करून कसं घेता येईल, त्यांचे प्रपंच नेटके कसे लावून देता येतील, याकरता पहावी घरांची ती घरे. या उद्देशाने समर्थांनी भिक्षा पात्र अवलंबलं आणि असे भिक्षा मागत 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 त्या सातारा प्रदेशामध्येच फिरत 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 एक दिवस आसेगाव नावाच्या गावामध्ये आलेले आहेत. आणि फिरता 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 दुपारी मध्यान्ह झाली. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर घड्याळामध्ये 12:30-1च्या सुमार. आणि त्या दिवशी मात्र समर्थांना काही भिक्षा मिळाली नव्हती. तुकोबांनी वर्णन केलंय, तडी तापसी संन्यासी परी मध्यान्ह समयी तोंडवासी. कितीही तापसी संन्यासी असला तरी दुपारची वेळ झाली किंवा कुठल्याही भोजनाची वेळ झाली की त्याला भूक लागणार आहे, कारण तो या पंचमहाभूतांच्या देहामध्ये आलेला आहे, त्याच्या गरजा त्याला लागणारच आहेत. आणि म्हणून दुपारची वेळ झाली. त्या दिवशी समर्थांबरोबर एकच त्यांचा दत्ताजी नावाचा शिष्य होता. फिरतात फिरतात कुठेही भिक्षा मिळाली नाही म्हटल्यानंतर एका ओढ्याच्या ठिकाणी येऊन ते दोघे थांबले. थांबल्यानंतर दत्ताजीला समर्थ म्हणतात, थकलो रे आता, आज बहुतेक काही रामरायाला आपल्याला नैवेद्य दाखवता येणार नाही, आपल्याला भिक्षा मिळणार नाहीये, इथेच थोडी विश्रांती करतो. त्यावेळेला दत्ताजीने आजूबाजूला पाहिलं आणि समर्थांना सांगितलं, हो असं म्हणू नका, आजूबाजूला बघा. क्षुधित कामा अति होय गुरु राण, क्षुधित कामा अति होय गुरु राण, क्षुधित कामा अति होय गुरु राण, क्षुधित कामा, क्षुधित कामा अति होय गुरु राण. अल्पहुरडा अल्पहुरडा. काय पाहिलं, दत्ताजींनी आजूबाजूला पाहिलं. नजर संपेपर्यंत शेतच्या शेत दिसत होती. कुठलं शेत होतं हो, साळूचं शेत होतं. या साळूच्या शेतामध्ये नुकतीच कोवळी उगवलेली कणसं दिसली आणि सगळीकडे ते डवरलेलं शेत पाहिलं. वेड्यासारखं पीक, वेडं पीक ज्याला म्हणतात तसं. आणि युक्ती सुचली, अल्पहुरडा घ्या क्षुधा निवाराया, अल्पहुरडा घ्या क्षुधा निवाराया. पीक जोमाचे साडू मोती दाणा, पीक जोमाचे, पीक जोमा, शेत दिसतंय, साळूची कणसं दिसत आहेत. काय कोवळी कणसं लागलेली आहेत. अहो कुठलंही कणीस काढावं, त्या कणसाच्या कुठल्याही दाण्याला बोट लावावं, नख लावावं, त्याच्यातून रस येईल बघा दुधासारखा. समर्थांनीही पाहिलं आजूबाजूला, अरे हो की गाड्या, पण ही शेतं कुणाच्या मालकीची आपल्याला माहिती नाही, अशी कुठून तरी तोडून उपयोगाची नाहीत. भिक्षा म्हणून आपल्याला कोण घालणार ही भिक्षा? आपण मागतोय, रामरायाचं कार्य करतोय, गैरवर्तन आपल्याकडून त्या वेळी होता कामा नाही. आपला भले हेतू असेल चांगला, पण तरी सुद्धा आपल्याला मालक माहिती नाही. आणि अशा वेळेला दुपारी आपल्याला कोण हे देणार, कुठे शोधत बसणार मालकाला? दत्ताजी म्हणतो, हो जय जय रघुवीर समर्थ या गर्जनेने राजवाड्याचे दरवाजे उघडतात, या शेताचा मालक का नाही येणार? बरं असं म्हणतोस, बरं ही आपल्या मनात आलेली योजना तू सफल करून दाखव. ठीक आहे म्हणाले.
समर्थ थोडा काळ इथे विश्रांती घ्या, मी आलोच भिक्षा म्हणून काही कणसं घेऊन, आज रामरायाला होरड्याचाच नैवेद्य दाखवूया. आणि म्हणून त्या शेताच्या कडेकडेने बांध्यावरून चालत 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 याचा मालक कुठे, याचा राखणदार कुठे, असं शोधत 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 तो दत्ताजी नावाचा त्यांचा शिष्य, भगवी छाटी घातलेली आहे, उपर्ण घेतलेलं आहे, भगव त्रिपुंड्र रेखलेलं आहे भस्माचं, आणि काखेला झोळी आहे, अशा अवस्थेत जाऊन एका ठिकाणी आलाच, जाऊन एका ठिकाणी थांबलाच, आणि त्या ठिकाणी झोपडी दिसली. म्हणाला हाच त्या राखणदार दिसतोय शेताचा. म्हणून झोपडी तिकडे तिकडे पाहिलं, नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना दिली. त्या झोपडीच्या आतल्या भागाला एक खाट लावलेली होती. त्या खाटेवर अत्याचार होईल अशा तब्येतीचा एक गृहस्थ लोळत पडला होता. कोण होता हो? तो त्या गावचा पाटील होता. नाव त्याचं होतं चिलाजी. काय त्याचं वर्णन करावं हो? हे पोट मोठं, माझ्याकडे बघू नका, मोठं पोट, छानपैकी बलदंड असलेलं असं शरीर, झुपकेदार मिशा, काळे काळे झालेले ओठ, डोक्याचं केलेलं टक्कल, हातामध्ये अंगामध्ये पांढरा अंगरखा, ढोपरापर्यंत धोतर नेसलेलं आहे, आणि असा तो बसलेला. जय जय रघुवीर समर्थ आरोळी कानावर आली, लगेच बाहेर आला. बघितलं मात्र आपादमस्तक, त्या भगवी छाटी नेसलेली आहे, भगवी झोळी आहे. काही जणांना भगव्या रंगाची ॲलर्जी असतेच, म्हणून हा ओरडलाच, कोण तू? दत्ताजी मनात म्हणतो, ज्या समर्थांनी आस येतो हिमाचल भारत भ्रमण करून 1111 मठ स्थापन केले, त्या समर्थांना हा ओळखत नाही. त्या समर्थांची प्रसिद्ध झालेली गर्जना जय जय रघुवीर समर्थ याला माहिती नाही. अरे कपाळ करंटा माणूस हा. पण हे बोलणार कसं? नाही ओळखलत का? हात जोडून सांगितलं, आम्ही सगळे रामदासांचे शिष्य, समर्थांचे शिष्य. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, श्री जानकी देवी रघुनाथ मुख्य दैवत, मारुती उपासनाने मस्त, परमार्थ वाढविला रामदासे. जय जय रघुवीर. ऐकलं? आमच्या संप्रदायाचा मुख्य दैवत जर कुठलं असेल तर जानकी देवी आणि रघुनाथ, रामचंद्र आणि सीता आमचं मुख्य दैवत आहे. आमच्या संप्रदायाची प्रमुख उपासना मारुतीरायांची आहे. काय समर्थांचं कार्य असेल हो त्या काळात. आपल्याला आज 550 वर्षानंतर आपलं गेलेलं ओ, ज्या राम आणि कृष्ण हे भारताचे नव्हे, आपल्या संस्कृतीचे, भले ते परदेशात राहणारे लोक असतील, फक्त भारत या भूखंडापुरता विचार करू नका, तर या संस्कृतीचे प्राण आहेत हो राम आणि कृष्ण. ज्यांच्यावर ही संस्कृती चालली आहे, त्यातल्या एका मुख्य राम या नावाच्या दैवताचा जन्म जिथे झाला, त्या जन्माचं देऊळ, ते देवस्थान सुद्धा आपल्या ताब्यात नव्हतं, पण 550 वर्षानंतर ते आपल्या ताब्यात आलं. आपण त्याचा फार मोठ्या जल्लोषाने सोहळा साजरा केला. पण प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर काय हो, 550 वर्षानंतर आपण ते देऊळ मिळवू शकलो, ही थोडी आपल्या हिंदूंसारखी लाजिरवाणी गोष्ट नव्हे काय? पण त्याच काळात समर्थांनी, ज्या काळात मंदिरं पाडली जात होती, त्या काळात समर्थांनी भारत भ्रमण करून 1111 मठ स्थापन करावे काय? प्रत्यक्ष समर्थ ज्या वेळेला अयोध्येत गेले त्यावेळेला ते देऊळ त्यांनाही बघता आलेलं नव्हतं, कारण ते त्याच्या आधीच पडलं होतं. पण तरी प्रत्यक्ष देऊळ उभारणीत नाही, पण देऊळ उभारणी करण्याकरता जी माणसं लागतील ती माणसं मात्र समर्थांनी उभी केलेली होती. देऊळ उभा करण्याकरता पैसा कुठलाही धनिक देऊ शकतो, पण त्या विचारांची माणसं बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे, कष्टे करून घसरावे छान बरी, अशा प्रकृतीची, अशा प्रवृत्तीची माणसं निर्माण करणं. नुसती नव्हे, वास्तू पाडत असलेल्या देशामध्ये आपल्या नवीन वास्तू उभ्या करून आपला संप्रदाय उभा करून दाखवणं, काय त्याचं कार्य अलौकिकच आहे. त्याच्याबद्दल आपण बोलूही शकत नाही. तो सांगतोय दत्ताजी त्यांना, आमच्या संप्रदायांचं हे वैशिष्ट्य आहे. आणि आमचे सगळ्यांचे गुरु सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आहेत. कोण रामदास? सगळ्याला आरे तुरे सो. अलीकडे पण लोक करतात नाही का, संतांना आरे तुरे करतात, मग त्यांच्यावर चप्पल फेक होते, माहिती असेल तर. त्यातलाच प्रकार. कोण रामदास? म्हणाले ह्याची जरा जास्तच अगोचरगिरी चालली, आपण काढता पाय घेतलेलाच बरा. थोडी माहिती सांगितली आपल्या संप्रदायाबद्दल, पण
पण तो चिलाजी नावाचा पाटील, तो पाटील होता, त्याचं नाव चिलाजी होतं हे अद्याप त्या दत्ताजीला माहिती नाहीये बरं का. पण तोंडाला येईल ते हा चिलाजी बोलायला लागला, अरे काय तुम्ही सगळे त्याचे शिष्य, तो तुमचा गुरु, भगव्या वेशामध्ये फिरायचं, खोटी नावं धारण करायची, रामा आणि कृष्णाचा वापर आपलं पोट भरण्याकरता करून घ्यायचा, असे गोसावडे तुम्ही, तुम्हाला कुठून कळणार परमार्थ वाढविला रामदासे म्हणे. आज तुम्ही त्याचे शिष्य, उद्या तो तुमचा शिष्य, वेषांतर करायचं, आलटून पालटून लोकांच्या गावामध्ये शिरायचं, सगळी घरं पाहून ठेवायची आणि रात्रीच्या वेळेला शिरून त्या घरांमध्ये चोऱ्या करायच्या असली तुमची कृत्य, काय मिळणार नाही. चालता हो धटिंगणा देऊनी एक दाणा, हो चालता का करिसी तणाना, तू ही तुझा तो गुरु ही लफंगा, का हिंडता फासुनी राख अंगा. अगोचरगिरीने किती बोलावं हो माणसाला. नुसतं बोलला नाही, चालता हो बोलला नाही, त्या गुरुला 4 शिव्या घातल्या, समर्थांना 4 शिव्या घातल्या. अरे त्या गुरुला जाऊन सुद्धा तू सांग माझा निरोप, परत या प्रदेशात दिसाल तर याद राखा, तंगड मोडून लगड करेन. तू आणि तुझा गुरु दोघेही लफंगे आहात, कसले ते अंगाला राख भासता भस्म म्हणून आणि फिरत बसता, नाही मिळणार काही, चालता हो. वाईट वाटलं हो दत्ताजीला, अपमानही झाला, आपला झाला, पण आपला झाला याचं काही त्याला फारसं वाईट वाटलं नाही, पण आपल्या सद्गुरूंना हा असं वाटेल तसं बोलला, वाईट वाटलं, रागही आला, निघून जायला निघाला परत बांध्यानिशी. या चिलाजीची पाठ वळली, तो पुन्हा झोपायला निघाला. पण जाता 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 दत्ताजीच्या असं मनात आलं, विनाकारण या माणसाने माझ्या आणि माझ्या सद्गुरूंना नको तेवढ्या अपमानजनक भाषेत शिवीगाळ केले, याचा बदला तर काही आपल्याला घेता येणार नाही, भिक्षेच्या वेशामध्ये आहोत. पण आता तो म्हटलाय ना चोर, तर ते वाक्य खरं करता येईल, आणि म्हणून ते खरं तरी करूया. निदान चोर म्हटलाच आहे ना, बट्ट्याबोळ लागलाच आहे ना, मग करूनच जाऊ चोरी. म्हणून तिथली 5-6 कणसं जाता जाता त्या साळूची तोडली, एवढी पुरे म्हणाले आपल्याला आणि आपल्या सद्गुरूंना, म्हणून झोळीत टाकली आणि निघून आला. मध्ये गेली होती एक घटकाभर, समर्थ विश्रांती करत होते, त्यांच्या पुढ्यात जाऊन आला आणि म्हणाला, हे घ्या समर्थ, भिक्षा आणले तुमच्याकरता, चला आता स्नान करूया, नैवेद्य रामरायाला दाखवायचंय, हुरडा तयार करूया. म्हणाले समर्थ, ठीक आहे, पण चोरी नाही ना केलीस तू, परत तुला विचारतो. क्षणभर थांबला, पण मनात असं वाटलं की आपले सद्गुरुनाथांचं पोट भरण्याकरता जर काही असं चोरीमारी किंवा चोरी म्हणण्यापेक्षा त्यांची लाज राखावी किंवा त्यांच्या अपमानाचा बदला म्हणून जर आपण असं काही केले असेल तर त्याला चोरी म्हणता येणार नाही. पण हा विषय त्यांच्यापर्यंत नको जायला, तुर्तास खोटं बोलून टाकू म्हणून म्हणाला, नाही चोरी नाही केली, ह्या शेताच्या राखणदारांनी आपल्याला देऊन आणलं, काय नाव गाव पत्ता काही माहिती नाही, पण राखणदारांनी ही कणसं दिली आणि म्हणून पुढ्यात ठेवली. बरं ठीक आहे. आणि म्हणून तो हुरडा करण्याकरता स्नानाला जायचं, पण तत्पूर्वी स्नान होईपर्यंत तो हुरडा होईल म्हणून आवा तयार केला. आवा म्हणजे लाकडं जमवून भट्टी भाजली जाते किंवा अग्नी प्रज्वलित केला जातो, त्याला म्हणतात आवा. मराठीमध्ये सासूला सुद्धा आवा असा शब्द आहे बरं का, तो काय मला माहिती नाही, पण सासू आणि अग्नी या दोघांनाही आवा असा समानार्थी शब्द आहे. आवा चालली पंढरपुरा, नाथांचं भारूडच आहे. आणि म्हणून आवा पेटवला, दोघेही स्नाना करता जातायत, पण आवा पेटवेपर्यंत त्याचा जो धूर तयार झाला तो धूर आकाशामध्ये गेला. आता ही बाज होती, त्याची जी खाट होती, इकडचा प्रसंग सांगतोय चिलाजीच्या झोपडीतला, ती खाट बाहेर आणून ठेवायची आणि आता पंगत मांडायची. झोपडीच होती हो, तिथेच ॲडजस्ट करून तिथेच जेवायला बसायचं, म्हणून ती खाट बाहेर आणून ठेवायची पडवीमध्ये. म्हणून ती खाट उचलली, बाहेर आणून ठेवणार, इतक्यात लांबवर दिसलं या शेताच्या पलीकडे जो ओढा आहे त्या ओढ्याच्या तिथून धूर येतोय. यत्र धूमस तत्र अग्नी, न्यायातलं वचन आहे, जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असतोच. त्यामुळे ते त्याला माहिती होतं आणि म्हणून विचार मनामध्ये सुरू केला. 3 प्रकारचे तर्क मांडले. म्हणाले, पलीकडे आता दुपारच्या वेळेला सूर्य डोक्यावर आलेला असताना धूर पेटलाय, तर अग्नी आहेच तिथे, पण हा दुपारच्या वेळेला काय जो पेटवलेला आहे अग्नी तो कुणाला शेकण्याकरता नाहीये का? दुपारच्या वेळेला कोण एवढा कुडकुडलाय? बरं, गंमत अशी आहे की हा धूर दुपारच्या वेळेला जर कुणी केला असेल तर तो हुरडा करण्याकरताच केलेला असेल, पण
आजूबाजूची जी सगळी शेतं आहेत, ज्या शेताच्या पलीकडून धूर येतोय ते शेत माझंच आहे. मी तर नाही हुरडा पेटवलेला, हुरड्याकरता आवा पेटवलेला. आणि आजूबाजूची शेत आहेत ती मी पाटील आहे, मला बोलावण्याशिवाय हे हुरडा करणार नाहीत. त्यामुळे मगाशी जो दत्ताजी कोण जो आला होता गोसावडी भगव्या वेशधारी, तो आपल्या शेतातली कणसं चोरून घेऊन तो त्याचा कोण जो गुरु होता त्याच्या पुढ्यात नेऊन आता ते खातायत. कल्पना आली, तळपायाची आग मस्तकाला गेली, पायामध्ये वाहणा सरकवल्या, दार पाठी केलं, ओल्या वेताची एक छडी होती ती हातामध्ये घेतली, ताड 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 गेला. आणि ओढ्याच्या पलीकडे समर्थ आहेत आणि ओढ्याच्या अलीकडे हा चिलाजी आहे. समर्थ पाठमोरे होते, त्याच्या पलीकडे दत्ताजी चिलाजीकडे तोंड करून बसलेला होता. कल्पना करा चित्र डोळ्यापुढे. आणि बघितलं मात्र कळायचं ते कळलं, हो ही आपल्याच शेतातली चोरलेली कणसं आहेत. देखुनी धूम्र आकाशी, देखुनी धूम्र आकाशी, क्रोधाग्नी भडकला चिलाजीचा. देखुनी धूम्र आकाशी, क्रोधाग्नी भडकला चिलाजीचा. आणि आला धावत तेथे ताडियला श्री गुरु शिवाजीचा. रामा रामा हरे हरे रामा रामा, रामा रामा हरे हरे रामा रामा, रामा रामा रघोत्तमा रामा रामा, रामा रामा सीतापते रामा रामा, रामा रामा हरे हरे रामा रामा. ओढ्याच्या पलीकडे असलेला चिलाजी पलीकडे आवा पेटलेला दिसला. दत्ताजी ताडकन उठून उभा राहिला. सगळा प्रकार लक्षात आला. आता बहुतेक आपली चोरी याला कळली. उभा राहिला. समर्थांना काहीतरी संकेत देणार इतक्यात चित्ता जसा ओढा ओलांडू शकतो तशा एका ढांगेमध्ये त्या चिलाजीने ओढा ओलांडला. समर्थांच्या मागे जाऊन उभा राहिला. उपरणं खेचलं बाजूला. हातातली जी ओल्या वेताची छडी होती त्याने पाहिला, 60 दिशी वार काढला. समर्थ फक्त सावध झाले. चित्कार नाही तोंडातून, एक अवाक्षर नाही. आणि नंतर एकामागोमाग एक, एकामागोमाग एक, एकामागोमाग एक त्या ओल्या वेताच्या छड्यांचा प्रसाद कसा असतो ते जुन्या विद्यार्थ्यांना विचारून बघा, आम्ही सुद्धा बघितलेलं नव्हे. पण त्या ओल्या वेताच्या छड्यांचा एकामागोमाग एक वार करत हा सुटला. वर्णन असं केलंय की समर्थांच्या मानेपासून पाठीचा जो कणा होता तिथपर्यंत अख्खी पाठ त्या वेताच्या वळाने विणून काढली त्या माणसाने. समाधान झालं नाही, रक्त यायला लागलं समर्थांच्या पाठीमधून. उभ्या आडव्या सगळ्या वेताच्या छड्यांचे वार दिसतायत. रक्ताची चिळकांडी उडतीये. तेव्हाच तो थांबला जेव्हा त्या ओल्या छडीचे 2 उभे तुकडे झाले. 2 उभे तुकडे झालेले कळले. आता ह्या छडीने मारता आणखीन येणार नाही कळलं. ती छडी टाकली आणि तसाच पुढे गरकन समर्थांच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. ए गोसावड्या, आत्ता या प्रांतामध्ये तुम्ही चोरी करताना मी तुम्हाला पकडलेला आहे. परत या प्रांतात दिसाल तर याद राखा, नाव चिलाजी पाटील नाही लावणार. एवढं म्हटलं, आपटली काठी आणि ताड 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 पुन्हा आपल्या गावामध्ये आपल्या त्या ठिकाणाच्या दिशेने निघून जायला निघाला. दत्ताजीकडे पाहिलं समर्थांनी. दत्ताजीला काही बोलता येईना, कारण मगाशी खोटं बोललेलं होतं. ही त्याने दिलेली भिक्षा होती. काही बोलला नाही. दत्ताजी मान खाली घालून उभा राहिला. पण समर्थांची तक्रार त्याच्यावरही नव्हती. अहो, संतांची कृती लौकिका हुनी दुजी, जी सज्जना डोलवी. संतांची कृती अलौकिक असते. त्याचा आपल्याला लॉजिक लावता येत नाही, त्याचं तर्क लावता येत नाही. काय त्यावेळेला समर्थांच्या मनात असेल? इतर वेळेला धटासी आणावा धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी असा म्हणणारा हा सत्पुरुष त्यावेळेला शांत बसला होता. काय झालं? समर्थांनी तो विषय सगळा सोडून दिला. इकडे चिलाजी यायला निघाला पुन्हा. आणि येताना मात्र इतका काही तीर मारल्यासारखा, पराक्रम केल्यासारखा आनंद झाला. गर्वाने छाती फुगली. पाय उडवत उडवत, खांदे उडवत उडवत येतोय. आणि येता वाटेत त्याला त्याचे मित्र भेटले. तेही त्यांचं काम उरकून आता घरी जात होते भोजनाकरता. आणि खुशीत दिसला आपला पाटील म्हणून त्याने विचारलं, हो काय हो पाटील,
आज काय स्वारी खुश दिसते, काय मोठं कृत्य करून आलेले आहेत, पराक्रम करून आलेले दिसत आहेत. हो मग पराक्रम म्हणजे जाऊ दे, ते सगळं नंतर सांगीन, पण आधी मला सांगा तुमचं लक्ष असतं कुठे रे? आजूबाजूची शेतं आपली आहेत, तुम्हाला त्याची राखण करता येत नाही. दुपारच्या वेळेला भगव्या वेशामध्ये फिरणारे हे चोर, गोसाव्याचं वेश धारण केलेले, रामाचं नाव घेत असलेले, अरे दुपारच्या वेळेला फिरतात आणि वर आपल्या शेतातली कणसं, आपल्या शेतातला सगळा मार चोरून खातात आणि त्याच्यावर पोट भरू लेकाचे. तुमचं लक्ष नाही. हो पण झालं काय पाटील? दिला गोसाव्याला मार, दिला गोसाव्याला मार, दिला गोसाव्याला मार, धाक माझा लोका फार, धाक माझा, धाक माझा लोका फार, धाक माझा लोका फार, दिला गोसाव्याला मार, दिला गोसाव्याला मार, दिला गोसाव्याला मार. कोण पिकाला पाहिलं, लक्ष आहे की नाही हो तुमचं? कोणीही येतो आपलं पीक बघतो, कोण पिकाला पाहिलं, हात ताटाला लाविल जी, हात ताटाला लाविल, हात ताटाला लाविल, दिला गोसाव्याला मार, दिला गोसाव्याला मार, दिला गोसाव्याला मार, गोसाव्याला. असाच एक आला होता गोसावी, कोणीतरी समर्थ रामदास म्हणून स्वतःचा गुरु सांगितला. तो पोरा होता एक पोरट्या, त्याला गेलो आणि असा ओल्या वेताच्या छडीने असा बडवला, असा बडवला, असा बडवला की आता तो पुन्हा इकडे फिरकायचा नाही, लक्ष ठेवून राहा. गंमत अशी होती की पाटील पूर्वीचे, आत्ताचे आणि त्या काळची परिस्थिती काय फार फरक नाही. आता सरकारी जे कोणी वकील नोकर असतील ते, आणि आता त्या काळी पाटील, सगळ्यांच्या मागे हांजी हांजी करणारे लोक असतातच. म्हणून ते सगळे मित्र मिळून त्याला चढवायला लागले. हो एक सांगायला लागला, हो सोमाजी, ह्याला म्हणतात लोककल्याण तत्पर पाटील. बरोबर आहे म्हणले गोमाजी, याच्यासारखा लोककल्याण तत्पर पाटील कुठे सापडायचंच नाही. किती जे लक्ष लोकांच्या शेतावरती. तिसरा म्हणाला, हो बरोबर, अशा लोककल्याण तत्पर पाटलाचा सत्कार झालाच पाहिजे. सगळे पाटणं म्हणाले, हो झालाच पाहिजे. सगळेजण होयबा असलेले बैल, सगळेजण त्याचा सत्कार करायचा. आता आपण हे सगळं वृत्त राजाच्या दरबारी नेऊन पोचवू, राजाकडून सत्कार घेऊ. म्हणून त्याला जरा खुलवलं, त्याला जरा चढवलं आणि आपापल्या परत घरी निघून गेले. हे आणखीनच गर्वाने छाती फुगलेला हा पाटील पुन्हा घरी यायला लागला. घरी आला, आपल्या वाहना बाजूला सरकवल्या आणि माऊलीने म्हणजे त्याच्या पत्नीने, पान वाढलेलंच होतं हो, पाट मांडलेला होता, समोर पान दिसलं. त्या पत्नीलाही कळलं की यांची स्वारी आज काही भलतीच खुश दिसते, आणि म्हणून पान वाढलं, जेवायला सुरुवात करणार इतक्यात ती माऊली विचारते, काय हो आज खुश दिसताय भलतेच? म्हणाले, काय विचारू नको, असा पराक्रम केलाय. एक गोसावी आला होता आणि त्याला असा वेताच्या छडीने बडवला, असा वेताच्या छडीने बडवला. नुसतं ऐकलं मात्र हो त्या पत्नीने. नयन भरून आले ऐकिले शब्द जेव्हा. नुसतं आपल्या पतीने कुठल्या तरी भगवा वेश धारण केलेल्या सत्पुरुषाला विनाकारण ओल्या वेत्याच्या छडीने बडवलं, हे ऐकलं मात्र आणि डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाली. हो का? कारण हा जसा तिरसट होता, हा जसा नास्तिक होता, हा जसा मगरूर होता, त्याच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती तिची होती. मी अनधिकार आहे बरं का हे बोलण्यात मला, पण एक सुभाषित आठवलं म्हणून सांगतो. विधेर विचित्राणी विचेष्टितानी यस सुंदरस्तद वनिता कुरूपहा, या सुंदरासा पतिरूपहीना यत्रोर भयम तत्र दरिद्रताच विधेर विचित्राणी विचेष्टितानी. जो सुंदर असतो त्याची पत्नी कुरूप असू शकते, म्हणजे असते. विरुद्ध ज्याची पत्नी सुंदर असते
तो हा कुरूप असतो काळाढूस, आणि जिथे दोघेही सुंदर असतात तिथे दरिद्रता असते. म्हणजे काहीतरी प्रपंचात कमी जास्त असतं, त्याच्यावरनं भांडणं होतच असतात. तसंच ह्यांचं होतं. चिलाजी हा जसा मगरुरीने वागणारा होता, कुठल्याही बद्दल काही भाविकता नव्हती त्याच्या मनामध्ये, तसं याच्याबरोबर उलटी अतिशय संवेदनशील असलेली ही माऊली होती. आणि कुठल्या तरी सत्पुरुषाला आपल्या नवऱ्याने बडवलं म्हणून घळघळा रडायला लागली. काय ग रडतेस कशा करता? काय तो तुझ्या माहेरचा आहे का? नाही, माहेरचा नाही. पण आपल्याला एक प्रश्न विचारू का मी? विचार. मी एवढा पराक्रम करू नाही, तू रडतेस कसली? नाही, तुम्हाला प्रश्न विचारते एक असा की काय हो त्याने चूक केली? काय चूक केली म्हणजे? भगवा वेश धारण करायचा, रामाचं नाव घ्यायचं, मुंह में राम बगल में छुरी, आणि असं करून आपल्या शेतातली कणसं तोडायची चोरून, आणि त्याचा हुरडा रामरायाला म्हणे नैवेद्य दाखवायचा आहे. हा अपराध. 5 कणसं त्याने आपली चोरली, हा अपराध आहे असं. आणि त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला वेताच्या छडीने फोडून काढलं, त्याची पाठ वेताच्या वळांनी विणून काढलीत. अरे 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 अरे, म्हणजे चूक गवताच्या काडीची आणि शिक्षा मात्र फाशीची. आपली पत्नी आपल्याला जास्तच अक्कल शिकवते असं दिसल्यानंतर त्याच्याकडे एक शस्त्र होतं राखीव, ते त्यांनी काढलं. काय? 2च शब्द असतात, गप्प बस असं म्हणायचं की ती त्यावेळची गप्प बसायची. आणि म्हणून त्याने ओरडला तो, गप्प बस. काही बोलली नाही, डोळ्यातून अश्रुधारा वाहतातच आहेत. आता पुढ्यात वाढलेलं पान होतं, पण त्या सगळ्या जेवणातला सुद्धा मजा निघून गेला. कालव कालव करून आता तो घास गिळणार. इतक्यात काय झालं, त्या बाजूला झालेली घटना अशी, हा घास जेवणार, त्या बाजूला मगाशी म्हटल्याप्रमाणे आता समर्थ पुढच्या प्रसंगाला, पुढच्या तयारीला लागणार. इतक्यातच त्या ओढ्याच्या पलीकडे एक नदी होती, आणि त्या नदीच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून जात होते. जाता 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 पलीकडे कोणीतरी भगवी छाटी नेसलेले कोणीतरी दिसतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन काय करावं हो, समर्थांनीच करून ठेवलं. श्रीमंत योगी, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असं जे भगवंतांनी वचन वापरलंय ना, त्यांचा कलियुगातला अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून समर्थांच्या संप्रदायामध्ये रामाचा जो आदर्श उभा केलेला होता की रामांचं आणि सीतेचं आयुष्य किंवा अख्खं रामायण म्हणा, तुम्ही जर त्याचा क्रम पाहिलात किंवा त्याचे कथानक पाहिलं तुम्ही, तर काय दिसेल हो, सरळसोट जाणारी एक स्टोरी अशी दिसते की एक मुलगा अयोध्येमध्ये जन्माला येतो, त्याला आणखीन 3 भाऊ असतात, ज्येष्ठ असतो त्यामुळे वडिलांच्या तो लाडका असतो. काही काळ गुरुगृही त्या काळच्या परंपरेप्रमाणे तो शिकायला जातो, गुरूंचा लाडका होतो. परत घरी आल्यानंतर आता त्याच्या राज्याभिषेकाची वेळ होते, लग्न वगैरे मध्ये त्यांचं होतं, आणि आता त्याला राज्याभिषेक करणार. इतक्या त्याच राजाची दुसरी राणी जी असते तिलाच त्याच्या मुलाला राज्यावर बसवायचं असतं म्हणून काहीतरी छलकपट करून ती हट्ट करते, आणि त्या हट्टाचा परिणाम म्हणून त्याला आपलं वचन मोडावं लागतं. रामांना सांगितलेलं असतं तुला उद्या राज्याभिषेक होणार, पण ते मोडून त्याला वनात पाठवावं लागतं. पुन्हा वनात एकटा जात नाही, त्याच्याबरोबर त्याची लाडकी पत्नी जाते, त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा भाऊ जातो. गेल्यानंतर त्याची पत्नी असा कुठला तरी परप्रांतीय राक्षस येऊन पळवून जातो, मग ते सोडवून आणतात आणि पुन्हा त्यांचा राज्याभिषेक होतो. म्हणजे ही स्टोरी जर पाहिली तर साध्या पिक्चरच्या स्टोरीसारखी आहे, काही त्याच्यात बदल नाही. सरळसोट जर आपण एक कथा पाहिली तर साधारण कौटुंबिक कथानक वाटणारी अशी कथा, पण त्या रामांच्या कथेमध्ये नुसता म्हणजे रामांनी प्रपंच केला, त्या प्रपंचाच्या कथेमध्ये सुद्धा अख्ख्या राष्ट्राचा प्रपंच धडधाकट करून देण्याचं सामर्थ्य जर असेल तर काय त्या कथेची वर्णन करायचं. आणि म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये राम कृष्ण हरी हा जो मंत्र सांगितलेला आहे तो रामाचा आचार, कृष्णांचा विचार आणि हरीचा उच्चार, अशी त्रिसूत्री हो यशस्वी जीवनाची. आणि त्या रामांच्या आचाराप्रमाणे आचरण असणारे छत्रपती शिवाजी महाराज, पण त्याचबरोबर कृष्णांच्या विचाराने चालणारे छत्रपती शिवाजी महाराज, दोघांचंही मिश्रण होतं. आणि म्हणून त्याचं परिणाम म्हणून, त्याची फलश्रुती म्हणून यशस्वी त्यांचं जीवन आणि यशस्वी त्यांच्या स्वराज्याचं जीवन.
आणि म्हणून साधू संतांच्या करता तळमळणारा राजा होता. म्हणून पलीकडे पाहिले, माहिती नव्हतं अजून आपले सद्गुरू आहेत ते, पण पलीकडे असे कोणतरी दिसतायत भगव्या वेशातले, म्हणून जाऊन दर्शन घ्यावं, त्यांची विचारपूस करावी, याकरता आपली दिशा पुन्हा उलटी केली आणि आता नदी जिथे संपते तिथून परत त्यांच्याकडे जायचं भेटायला. म्हणून घोडा वळवला. जवळ जाऊन पाहतात तो आपले सद्गुरूच हो. सद्गुरूंना नमस्कार केला. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. नमस्कार केला, सगळ्यांनी नमस्कार केला. प्राथमिक चर्चा झाली, आज इकडे कुठे, आज तुम्ही तिकडे कुठे, काय तुमची योजना वगैरे वगैरे बातचीत झाल्यानंतर छत्रपती म्हणतात आता दुपारची वेळ आहे, आता भोजनाकरता सगळेजण व्याकुळ झालेले आहेत, तुम्हाला सुद्धा काही भिक्षा वगैरे मिळाली का. म्हणून दाखवली भिक्षा हुरड्याची. पण म्हणाले समर्थ अनेक दिवस गेलं असं मनात आहे, हे हुरडा वगैरे ठीक आहे तो आपण करू, पण तो तोंडी लावायला घेऊ, पण अनेक दिवस असं मनात आहे की छानपैकी आपल्या माणसांसमवेत वनभोजनाकरता जावं. वनभोजन या शब्दाचा अर्थ घरून डबा पॅक करून नेणे नव्हे, तिथे जाऊन खाणे म्हणजे वनभोजन नव्हे. वनात जाऊन स्वतः स्वयंपाक सिद्ध करायचा, ती मजा घ्यायची, त्याची मजा वेगळीच असते. तसं करण्याच्या मनात आहे. अनायसे आपणही आज भेटलात, त्यामुळे तुमच्या संगतीमध्ये वनभोजन करावं असं मनात आलंय. हा हुरडा होऊ द्या, पण आपण एक छानपैकी स्वयंपाक सिद्ध करू. आणि म्हणून कोण आहे रे तिकडे, समर्थांनी सुद्धा होकार दिला. जो कोण होता तो धावत आला, त्या सेवकाला सांगितलं चल 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 पटकन आपल्याला आज छानपैकी स्वयंपाक करायचा आहे, आमटी भात करायचा आहे, पोळी करायची, भाजी करायची. आणि म्हणून त्याच्यासाठी जे लागणारे आचारी वाडपी जे काही डाळ तांदूळ सगळं असेल, तेला सकट ते सगळं घेऊन या. आणि राजा बोले आणि धल आले. म्हणून आजूबाजूच्या माणसांमध्ये, आजूबाजूच्या वस्तीमध्ये सगळी बातमी पसरली, राजे सरकार आले, त्यांचे गुरु आले, राजे सरकार आले, त्यांचे गुरु आले. बातमी पसरली आणि माणसं जमायला काय वेळ लागतोय. सज्जन मेळा क्षणात जमला, सज्जन मेळा क्षणात जमला, सज्जन मेळा क्षणात जमला, सज्जन मेळा क्षणात जमला. भक्तवृंद ही धावून आला, भक्तवृंद ही धावून आला. मौजे सकलही परिसर नटला, मौजे सकलही परिसर नटला, मौजे सकलही, मौजे सकलही परिसर नटला, मौजे सकलही परिसर नटला, मौजे सकलही परिसर नटला. हर्ष मनाला दर्शनात त्या स्थानाला, हर्ष मनाला दर्शनात त्या स्थानाला. शिवप्रभू आला दर्शनात त्या स्थानाला, शिवप्रभू आला, शिवप्रभू आला, शिवप्रभू आला दर्शनात त्या स्थानाला. छत्रपतींनी जशी आज्ञा सोडलेली होती, डाळ तांदूळ जे काही धान्य लागणार होतं ते सगळं सिद्ध झालं. सगळेजण त्याचे आचारी वाडपी जे होते ते धावत धावत तिथे आले आणि आता स्वयंपाक सिद्ध होण्याकरता लावला. आणि आता स्वयंपाक हळूहळू हळूहळू सिद्ध होतोय. इतक्यात काय झालं मंडळी, मगाचं स्नान अर्धवट राहिलं होतं, तो आवा पेटवलेला होता. इतक्यातच तो चिलाजी आला, त्याने वार केले आणि तितक्यात छत्रपती सुद्धा आलेले होते. आता म्हणाले सद्गुरू तुम्हाला मी स्वतः स्नान घालतो, तुमची पाद्यपूजा करतो, चला बरं. आणि म्हणून छत्रपतींनी त्यांच्या हाताला हात देऊन उठवलं. हळूहळू नदीकडे जाणार समर्थ. समर्थ तिथे जाऊन बसले, पाय नदीमध्ये बुडवले, पाठीवरचं उपरण आता छत्रपतींनी बाजूला केलं. उपर्ण बाजूला केलं, मात्र ते दृश्य दिसलं हो. समर्थ हे जे मी बघतोय ते खरं आहे. समर्थ म्हणतात अरे खरं आहे काय विचारतोय, इथे वेदनेने जीव चाललाय,
खरं आहे तू विचारतोस? मग समर्थ मगाचपासून बोलायचं नाही का? जाऊ दे म्हणाले. पण काय झालं सांगा, हे कशामुळे झालं? कोण असे हा पातकी अधमनीच, कोण असे हा पातकी अधमनीच, कोण असे हा तुमच्या पाठीवरती वार केले तो नीच अधम माणूस कोण आहे? आत्ताच्या आत्ता त्याला माझ्या पुढ्यात उभा करा. प्रत्यक्ष राजगुरूंच्या पाठीवरते हे वण. या त्रासाला, या गुन्हाला फक्त मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. समर्थ कोण आहे सांगा? समर्थ म्हणाले मला नाही माहिती काय प्रकार, कुणी मारलं हे मला माहिती नाही. नाव नाही आठवत आपल्याला सद्गुरू, नाही आठवत. चिलाजीची, क्षमा करा, दत्ताजीची बोबडी वळलेली होती, त्याला काही बोलता येत नव्हतं. पण आता छत्रपती समोर आल्यानंतर धीरात धीर आलेला होता. त्या माणसाला शासन तर होणारच आहे या बदल्यात. आणि म्हणून छत्रपती, त्याचं नाव बघा, तो मगाशी आला आणि ते सद्गुरूंना मारलं, ती काठी टाकली आणि पुढ्यात येऊन असं म्हणाला, पुन्हा या प्रांतात दिसाल तर याद राखा, नावाचा चिलाजी पाटील नाही. हां, चिलाजी नाव होतं त्याचं. आणि हां, तो या गावाचा पाटील होता. पाटीलकीचा वापर दुरुपयोग करून घेतला, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आणि म्हणून कोण आहे तिकडे म्हणून बोलावलं. समर्थ म्हणते राहू दे शिवबा, कशाला शिक्षा? नाही, तुम्हाला जसं भले काही वाटलं नसेल, पण आमची तुमच्यावरती श्रद्धा आहे, आमची तुमच्यावरची भक्ती आहे, काही भावना आहेत ना तुमच्याबद्दल प्रेमाच्या, तर तुमचा झालेला अपमान, तुमचा झालेला त्रास आम्हाला कसा बघवेल? नाही, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आणि अशी तशी नाही, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे. बरं ठीक आहे. म्हणून आजूबाजूच्या सगळ्या मावळ्यांना बोलावलं. तो जेवणाचा बेत तसाच तिथेच ठेवला. इकडचाही रंग उडून गेला. आणि म्हणून आजूबाजूला 12-15 मावळे आलेले आहेत आणि त्या मावळ्यांना सांगतायत, जा आजूबाजूच्या गावांमध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये जायचं आणि चिलाजी म्हणून जे जे कोणी दिसतील ते सगळे घेऊन यायचं. कारण राजाची माणसं आलेत म्हटल्यानंतर मी पाटील आहे हे तो लपवणार आहे. म्हणून चिलाजी जो कोणी दिसेल तो घेऊन या. जी सरकार. म्हणून आजूबाजूला निघून गेले. माणसं विभागली गेली. 2-2च्या गठ्ठ्यामध्ये माणसं विभागली गेली. आणि फिरत या आसेगावचा जो पाटील होता चिलाजी, त्या पाटलाच्या झोपडीच्या पुढ्यात 2 माणसं येऊन उभी राहिली. गजरच चालू होता, आहे का हो चिलाजी कुणी या गावात? आहे का हो चिलाजी या कुणी गावात? अशी माणसं म्हणतच ओरडतच आलेले ते मावळे. आता हा कालव करून घास चिलाजी घेणार, इतक्यात कानावर हाक पडली, आहे का कोणी या चिलाजी या गावात? त्याला असं वाटलं की मगाशी जे आपल्या मित्रमंडळाने सत्कार करायचं ठरवलं होतं ती ही बहुतेक मंडळी आलेली दिसत आहे. म्हणून तो घास तसाच खाली ठेवला, हात धुतले. अन्नाचा अपमान केला बरं का, त्याचं फळ पुढे भोगायला लागलं त्याला. तसाच घास खाली ठेवला आणि बाहेर निघून आला. बघतो तो काय, खरोखरच राजाची माणसं आलेली होती. एकाच्या हातात भाला होता, एकाच्या हातात ढाल होती. म्हणाले, काय म्हणालात तुम्ही? परत म्हणा. आहे का कुणी चिलाजी या गावात? आहे का कुणी चिलाजी या गावात? हो, मीच तो चिलाजी. म्हणाले, तुम्ही पाटील का या गावचे? म्हणजे मी पाटील या गावचा. एकमेकांकडे बघितलं त्या 2 मावळ्यांनी आणि प्रश्न विचारला, आज असं कोणतं सत्कृत्य तुम्ही केलं?
त्याच्या मनात तेच चाललंय बरं का, हे सत्कृत्य केलं विचारतात म्हणजे ही सत्काराला आलेली माणसं दिसत आहे. आणि म्हणून हा म्हणतो सत्कृत्य म्हणजे सोपं की काय. हो, आमच्या गावामध्ये असे भगवे वेश धारण केलेले खोटे चोर आमच्या इथला शेतीचा माल हडप करतात आणि त्याच्यावर पोटं भरतात. ते आज मी हुडकून काढलंय आणि त्यांना चांगलं चोख शासन दिलंय. ओल्या छडीचे, ओल्या वेताच्या छडीचे असे वळ काढलेत त्याच्या पाठीवरती. त्या मावळ्यांनी एकमेकांच्या हातावर टाळी दिली. पटकन सापडला आणि ह्याच्या तोंडातूनच यांनी चूक कबूल केली. चला घेरा रे याला म्हणून लपून बसलेले मावळे होते ते पुढे आले. हातामध्ये हातबेड्या घातल्या, पायामध्ये पायबेड्या घातल्या. त्याला कळे ना ही सत्काराची कुठली नेमकी पद्धत आहे आता नवीन. कारण मगाचपर्यंत कौतुक करत होते, सत्कृत्य काय केलं विचारत होते, आणि आता हे पायात पायबेड्या हातात हातबेड्या घातलेल्या आहेत, 2 भाला इथे 2 ढाला इथे. हा कुठल्या सत्काराचा प्रत्यय आहे, त्याला काही कळेच ना. आणि पुढे गेले आणि पुढे काय झालं हे पाहण्याकरता उद्या. तोपर्यंत पूर्वरंगाच्या अभंगाचा विषय लक्षात ठेवायचा. मंडळी, आपण आजपर्यंत समर्थांचा समर्थांच्या अनेक प्रकारचे आपण असे अभंग ऐकलेले, समर्थांच्या अनेक प्रकारचे उपदेश आपण असे ऐकलेले आहेत की धटासी आणावा धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी. जशास तसं वागलं पाहिजे. पण मगाशी आपण म्हटलं ते खोटं कसं ठरेल. समर्थांच्या काय नेमकं मनात होतं बघायचंच आहे आपल्याला. कथानक अनेकांना माहिती असेल तरी पण ज्यांना माहिती नसेल त्यांनी काय होतं समर्थांच्या मनामध्ये. एवढे पाठीवरती वळ उठले पण समर्थांच्या मुखामधून चित्कार सुद्धा नाही. जो समर्थ लिहितो बहुत लोक मेळवावे, एक विचारे भरावे, कष्टे करून घसरावे, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा की बुडवावा धर्मस्थापने करता. पण तोच सत्पुरुष आज गायीसारखा तिथे गरीब होऊन राहिला होता. काय होतं समर्थांच्या मनात. हो, प्रत्यक्ष छत्रपती आलेले होते, ते छत्रपती शासन करायला तयार होते, पण तरी पण जाऊ दे रे शिवबा असं म्हणून त्यांना सोडून दिलं होतं. कशा करता. गंमत अशी असते की तुकोबांची एक कथा सांगितली जाते. चालू छोटीशीच कथा आहे की संताचं लक्षण सांगितलं जातं. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. सगळ्यांकडे संत वासुदेव सर्वमिती या दृष्टीने पाहत असतो. सगळं काही या जगामध्ये असलेलं वासुदेवच आहे. त्यामुळे क्षणभर त्यांनी कोप केल्याच्या कथा आपल्याकडे असतील, पण खरं त्यांचं अंतःकरण काय हो, ते कळवळायचं हो. दुष्टा करता, दुर्जना करता, सज्जना करता आणि खल माणसा करता सुद्धा कळवळणारं संतांचं हृदय आहे. त्यांचे ते कृपाळू पण त्याच्यात आहे. तुकोबा एक दिवस सकाळच्या प्रातर्विधी करता गेलेले असताना तिथे नाम घेत होते हो. कारण नामाची सवयच जिभेला होती ना हो लागलेली. नामाची सवय जिभेला लागलेली असल्यामुळे तिथेही नाव घेतलं. पण बाहेरून जाता 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 एका मांगाने ते ऐकलं, मांग जातीच्या माणसाने. तो तिथेच थांबला. हो, सगळ्या वेदांचं सारभूत असलेलं रामनाम, वेदांचं सार अशा विचित्र अवस्थेमध्ये, विचित्र ठिकाणी हा सत्पुरुष घेतोय स्वतःला संत म्हणून. त्याला जाब विचारूया म्हणून तुकोबा आले आपला विधी उरकून आणि त्याच्यापाशी तो भांडायला लागला. तुकोबा, हे नाम तुम्ही तिथे कसं घेतलं. तुकोबानी प्रत्येक मुद्द्यानिशी पटवून त्याला सांगितलं की नामाला असं काही नसतं, नामाला याचं काही बंधन नसतं हो. येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गळिता, घरीदारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. अशी माझी संकल्पना पक्की असल्यामुळे माझं आपोआपच तिथे नाम येतं. पटवून दिलं, तो हरला, तो गेला, त्याला तो पटला मुद्दा. पण तो मुद्दा पटवत असता त्याने असे काही मुद्दे काढले होते, एकमेकांची खडाजंगी भांडण झालं. पण तुकोबाच वरचढ ठरले. शास्त्रांचं अध्ययन वेगळंच असतं ना हो. ते वरचढ ठरले, त्याला पराभूत केला आणि तुकोबा घरी आले. पण घरी आल्यानंतर तुकोबांची काय अवस्था होती हो. तर आपल्याला कथा असं सांगते की तुकोबा देव्हाऱ्याच्या पुढ्यात जाऊन बसले आणि ढसढसा रडायला लागले. तुकोबा काय म्हणाले असतील देवाच्या पुढ्यात. देवा, आजी शिवला मांग, माझे विटाळले अंग. क्षणभर वाटत असेल मांग शिवला म्हणून अंग विटाळलं म्हणतायत की काय. नाही हो, क्रोध नावाचा मांग माझ्या चित्ताला शिवला काही काळापुरता, माझं अंग विटाळलेलं आहे.
लक्षात घ्या. म्हणजे त्या काळापुरतं त्या माणसाची त्या मुद्द्यापुरतं त्यांचं संतांचं वैर असतं, पण तो मुद्दा सुद्धा पुढे गेल्यानंतर, त्या घटनेच्या त्या प्रसंगाच्या पुढे गेल्यानंतर सगळे संत, ज्ञानोबांपासून समर्थांपर्यंत, टेंबे स्वामींपासून निळोबांपर्यंत सगळे संत यांचा मूळचा अंतःकरणाचा स्वभाव कृपाळूपणाचा आहे, दयाळूपणाचा आहे. वासुदेव सर्वमिती असा सगळ्या जगाकडे उदार विशाल दृष्टिकोनातून बघण्याचा आहे. आणि म्हणून जगामधले कृपाळू दयाळू जर कोणी असतील तर ते फक्त संतच आहेत. हे आपल्याला मूळ पद्यामध्ये केशव स्वामी सांगतात. संत केवढे कृपाळ, कृपाळ केवढे कृपाळ, केवढे कृपाळ, संत केवढे कृपाळ. संत केवढे कृपाळ, 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 केवढे कृपाळ, संत केवढे कृपाळ. हाती विधला गोपाळ, 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 हाती विधला गोपाळ, गोपाळ, केवढे संत केवढे कृपाळ, केवढे कृपाळ, केवढे कृपाळ. सब संतन की तुकोबांनी जे मागणं मागून कीर्तनाचा विराम करायचा आहे ते मागणं मागूया. हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, गुण काही न आवडी, हेची माठी सर्व जोडी, नलके मोती धन संपदा, संत संग दे गा सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी. आरती नाही ना, श्लोक म्हणायचा. श्लोक 2 आपण सगळ्यांनी माझ्या मागून म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सद्गुरु